निफाड तालुक्यात अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे। विंचूर जवळील पाबळवाडी परिसरातील एका कांदा गोदामावर टाकलेल्या छाप्यात 761 युरिया खताच्या गोण्या, ट्रक आणि आयशर टेम्पोसह तब्बल 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। लातूर येथून मुंबई आणि अहमदाबाद येथे अनुदानित युरिया खताचा काळाबाजारासाठी पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती। त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विंचूर जवळील पाबळवाडी येथील एका कांदा गोदामावर संयुक्त छापा टाकण्यात आला। यावेळी अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगच्या गोण्यांमध्ये भरून काळाबाजारासाठी तयार केल्या जात असल्याचे उघड झाले। या कारवाईत सुमारे 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या तसेच सुमारे 65 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि आयशर टेम्पो असा एकूण 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, आज कृषी विभागाने जी खतांची कारवाई केली, नेमकी किती माल सापडले आणि काय आरोपींना मिळाले, सध्या काय परिस्थिती? गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे। त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या। लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता। त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे। किती रुपये किमतीचे मूल्य आहे? त्याची बाजार मूल्य 266 रुपये जरी असला तरी तो अनुदानित आहे आणि 2021 रुपये त्याची पूर्ण प्राईज असते। त्या हिशोबाने जर विचार केला तर तो बरीच मोठी किंमत त्याची 19-20 लाखाच्या जवळपास त्याची किंमत आहे।